नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आरोग्य सेवकासाठी जी तुम्ही तयारी करत आहात त्यासाठी मी तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन आलेलो होतो। सिरीजचं नाव आहे संभाव्य प्रश्नांची सिरीज, ज्यामध्ये टॉपिकनुसार कोरेला का जो तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे त्या प्रत्येक टॉपिकवर मी काही प्रश्न घेऊन येतो आहे, ज्याचा फायदा तुम्हाला जी काही परीक्षा होणार आहे कळालं का आरोग्य सेवकासाठी त्याच्यामध्ये 100% होणार आहे। तर आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, ज्यावरचे जवळपास 25 प्रश्नांची तयारी तुमच्याकडून करून घेणार आहे। त्या टॉपिकचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण इंग्रजीतून म्हणत असतो डिझास्टर मॅनेजमेंट। तर हा अभ्यासक्रमामध्ये दिलेला टॉपिक आहे। या टॉपिकवर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि कसं डेटाबेसला हँडल करता यायला पाहिजे यासाठी मी हे प्रश्न सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर आवर्जून तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात मी वेगळी सिरीज चालू करणार आहे। सर्व टॉपिक मिळून मला सांगा एक 40 प्रश्नांची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। यासाठी कंटिन्युअसली कनेक्टेड राहा। कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, मित्र परिवाराला लिंक पाठवायला विसरू नका। तर चला वेळ न घालता आपण पुढे जाऊया। आजचं आपत्ती व्यवस्थापनावरचा पहिला प्रश्न आहे, बघा काय आहे, देशाच्या कशावर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो। म्हणजे काय आहे, 100% कन्फर्म परिणाम होतो म्हणजे होतो असा प्रश्न दिलेला आहे। म्हणजे देशाच्या कशावर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो, माणसावर, अर्थव्यवस्थेवर, सुरक्षितेवर, रोजगारावर। मग तुम्ही या प्रश्नाकडे जर बघितलं तर असं वाटतं की सर सगळ्यांवरच परिणाम होतो ना। आपत्ती म्हणजे काय आहे, आपत्ती म्हणजे मला सांगा अशी घटना जी अचानक घडलेली आहे, कळालं का, एकदम घडलेली आहे, ज्याची पूर्वसूचना नव्हती एवढी तरी अचानक घडली, ज्या कारणामुळे अफाट प्रमाणामध्ये जीवितहानी आणि अन्य काय नुकसान झालेलं आहे त्याला आपत्ती म्हणत असतो। पण जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अर्थव्यवस्थेवर। 100% निश्चित परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, कळालं का, माणसावर होतो का। आता मला सांगा आपत्ती आल्यानंतर माणसावर परिणाम होतो, पण 100% होईल ज्याची गॅरंटी नाहीये। जसं उदाहरणामध्ये जीवितहानी झाली नाहीये, पण बाकीचं सगळं काय तोडमोड झालेलं आहे, सगळं काय घर पडलेले आहेत हे सगळे आहेत। तर अशा वेळेस मला सांगा तर निश्चित परिणाम जर कोणावर होत असेल तर अर्थव्यवस्थेवर आपल्याला परिणाम होताना दिसतो। जसं उदाहरणामध्ये मला सांगा अर्थव्यवस्थेवर परिणाम कसं, तर मला सांगा त्या ठिकाणचं पूर्ण जीवन विस्कळीत होऊन जातं। त्या ठिकाणचे लोक जे आहेत कळालं का ते दिशाहीन होऊन जातात, त्यांना कळत नाही, त्यांचा उद्योग वगैरे बंद होऊन जातं। या सगळ्या गोष्टीचा परिणाम मला सांगा जी काही इमारत ढासळली गेलेली आहेत, कळालं का, इन्फ्रास्ट्रक्चर तुटलेला आहे, त्याची पुनर्बांधणी करावी लागते। तर याचा अर्थ मला सांगा निश्चित परिणाम जो आहे आपत्तीमुळे तो अर्थव्यवस्थेवर होताना आपल्याला दिसतो। आणि अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न जर विचारले गेलं तर असं वाटतं की सगळेच उत्तर काय आहे बरोबर आहेत, पण आपल्याला ॲक्युरेट आन्सरकडे जावं लागतं, तो म्हणजे काय, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथे नागरिक कोण बनतात। म्हणजे याचा अर्थ मला सांगा एखाद्या भूभागामध्ये एखाद्या जागेवर आपत्ती जर आली आणि तिथल्या जर स्थानिक नेतृत्व जसं ग्रामपंचायत आहे किंवा त्याला कंट्रोल करणारा जो कोणताही घटक आहे सरपंच वगैरे, तर जी काही आहे ते जर मला सांगा आपण म्हणू शकतो प्रभावी नसेल तर त्या ठिकाणची लोक काय बनतात, त्यानंतर दिशाहीन, गुन्हेगार, श्रीमंत आणि ताकदवान। तर मला सांगा ह्याचं उत्तर जर बघितलं तर मला सांगा आहे पहिलं, दिशाहीन बनत असतात। का, कारण त्या ठिकाणी राहणारे लोक मला सांगा आपत्तीच्या अगोदर जे काही काम करत होते तर मला सांगा तो काम तर आता राहिलं नाही त्यांच्याकडे। आपत्ती आल्यामुळे मला सांगा तो सगळं काय विस्कळीत झालेलं आहे। या कारणासाठी मला सांगा त्या लोकांना कळत नाही की नेमकं आता आपण काय करायचं, कळालं का। तर याचं उत्तर जर बघितलं तर मला सांगा दुसरं आहे दिशाहीन। आता तुम्ही म्हणत असाल तर असले प्रश्न का काढले, हे ते प्रश्न काढलेले जे 10वीच्या मुलांना मला सांगा प्रॅक्टिससाठी काय आहे महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत, कळालं का। आणि यासाठी जर मला सांगा जर पेपर काढणारा जर त्या संदर्भाचा जर वापर केला तर हे प्रश्न तुम्हाला जशाला तसं रिफ्लेक्ट होऊ शकतात। म्हणून मित्रा माहित आहे का हे प्रश्न मी पहिल्यांदा तुमच्यासाठी घेऊन येतो, का, कारण एक अंदाज आहे त्या अनुषंगाने मी काय प्रश्नांची सुरुवात करत असतो। मग अशा प्रकारे मला सांगा पहिलं उत्तर आहे दिशाहीन होऊन जातात। यानंतर जर बघ कन्सेप्ट वगैरे काही नाहीये जास्त, आपत्ती काळात कोणत्या अडचणी उद्भवतात, तर मला सांगा स्थानिक आहे,
प्रशासकीय आहे, वैश्विक आहे आणि खाजगी आहे. तर मला सांगा अडचणी कोणत्या उद्भवतात, या प्रश्नाचं उत्तर आहे प्रशासकीय. जर मला सांगा आपत्ती जर ओढावली गेली तर मला सांगा त्या ठिकाणचं प्रशासन जो आहे मला सांगा पूर्ण काय आहे, कोसळतो. ह्याचा अर्थ काय आहे, विस्कळीत होतं. आणि प्रशासकीय जे काही व्यवस्था आहे त्या ठिकाणी मला सांगा विस्कळीत झाल्यामुळे अडचणी येऊ शकतात संपर्कासाठी, दळणवळणासाठी. तर मला सांगा आपत्ती काळात कोणत्या अडचणी उद्भवतात, तर प्रशासकीय सेवा प्रोव्हाइड करता येत नाही. आपत्ती आल्यानंतर प्रशासकीय सेवा कसं काय प्रोव्हाइड करणार, कारण पूर्ण ते विस्कळीत झालेलं असतं. म्हणून मला सांगा आपत्ती काळात कोणत्या अडचणी उद्भवतात असा जर प्रश्न आलं तर या प्रश्नाचं उत्तर प्रशासकीय यानी काय आहे, जे प्रशासकीय व्यवस्था आहे ती पूर्ण मोडखळीस जाते. हा या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा हे तुम्हाला कळून गेलं असेल. आता बघा उघड्यावर पडलेली मानवांची किंवा प्राण्यांची प्रते कुजून वातावरण दुर्गंधीयुक्त व प्रदूषित होणे हा कशाचा परिणाम आहे. म्हणजे याचा अर्थ आपत्तीमुळे मला सांगा मानव किंवा प्राण्यांचा मृत्यू झाला तर त्याचे जे काही मित्रांनो माहिती का प्रेत आहेत ते कुजले, त्यांना दुर्गंधी सुटली, प्रदूषित झाले, तर हा कशाचा परिणाम आहे, पर्यावरणीय, आरोग्यदायी, कळवलेला का, आवश्यक आणि प्रभावी. आता 99% मुलांना काय वाटतं आरोग्यदायी आहे, पण विषय तो नाहीये बघा. तर हा पर्यावरणीय परिणाम आहे आणि पर्यावरणीय परिणामामध्ये आरोग्यदायी हा येतो. म्हणून मला सांगा या प्रश्नाचं उत्तर पर्यावरणीय परिणाम आहे. का, कारण मला सांगा जे काही प्राणी आणि काय मला सांगा मानव यांचे प्रेत जे आहेत मित्रांनो माहिती आहे का, कुजली किंवा त्या ठिकाणी दुर्गंधी सुटली तर त्याचा परिणाम मला सांगा पर्यावरणावर पडतो आणि पर्यावरण दूषित होणे म्हणतो, त्याच्यानंतर त्याचा परिणाम आरोग्यदायावर पडतो. म्हणजे याचा अर्थ एन्व्हायरमेंटवर परिणाम पडत असतं. कारण मला सांगा पर्यावरणाचे अन्य घटक पण दुष्परिणाम पडत असतो, यांचं नुसतं मानवावर पडत नाही, अन्य घटकावर पण पडतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्यावरणीय एन्व्हायरमेंटल काय आहे, इफेक्ट म्हणू शकतो. मला सांगा आरोग्यदायी इफेक्ट डायरेक्ट म्हणता येत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो माहिती आहे का पहिलं, कारण या सर्व घटकांचा परिणाम एन्व्हायरमेंटवर पण काय आहे पडत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी तुम्हाला कळत असेल की नेमकं प्रश्न आपत्ती व्यवस्थापनावर कोणत्या प्रकारचे येऊ शकतात. यानंतर बघा कोणत्या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात. जर आपत्ती आली तर त्याच्या वेगवेगळ्या अवस्था तयार करण्यात आलेल्या आहेत. इथं हे म्हटलं गेले की कोणत्या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर, म्हणजे आपत्ती आली आणि मला सांगा ओसरली, जसं उदाहरणार्थ सुनामी आली आणि सुनामी कमी झाली, त्यानंतर मला सांगा आपत्ती निवारण अथवा कळालं का पुनर्वसनाचे काम हे कोणत्या अवस्थेत करतात. अंतिम अवस्था, संक्रमण अवस्था, स्थित्यंतर अवस्था आणि कोणत्याही अवस्थेत काय आहे आपत्ती निवारणाचं पुनर्वसनाचे काम काय आहे चालू केलं जातं असं या ठिकाणी विचारलंय. तर हे आहे मित्रांनो संक्रमण अवस्था. संक्रमण अवस्था म्हणजे आपत्ती आल्याच्या नंतर अवस्था. संक्रमण अवस्थेच्या अगोदर एक आणीबाणीची अवस्था असते ज्यामध्ये ऍक्च्युअली आपत्ती सुरू असते. आता बघा हे थोडं डिटेल सांगतो, कळालं का, आपल्या पुस्तकात दिलेलं आहे चांगल्या प्रकारे, कोरेल का. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकं त्या अवस्था कोणकोणत्या आहेत. हे पुस्तकातलं डेटाबेस आहे, कोरेल का. तर आपत्तीचे परिणाम तर या ठिकाणी दिसून येतात बघा, परिणाम वगैरे काय आहे त्या आपत्तीवर डिपेंड असतं. आता बघा या ठिकाणी पहिली अवस्था आहे, कळालं का. जर बघितलं आपत्तीचं स्वरूप आणि व्याप्ती, कळालं का, सखोल विचार करता सर्वसामान्यपणे नागरिकांच्या दृष्टीने आपत्तींची 3 संवेदनशील अवस्था या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा आपत्तीची 3 संवेदनशील अवस्था या ठिकाणी दिलेली आहे. पहिली आहे आणीबाणीची अवस्था. आता या पहिल्या अवस्थेमध्ये काय केलं जातं बघा, या अवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे, या काळात वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त मला सांगा लोकांचे प्राण वाचवले जातात. तर तुम्हाला जर विचारलं कोणत्या अवस्थेत सर्वात लवकर आणि जास्त हालचाली घडून आणल्या जातात तर या प्रश्नाचं उत्तर आहे आणीबाणीच्या अवस्थेमध्ये. आणखी काय केलं जातं, लवकर हालचाली घडून मला सांगा यामध्ये बचाव कार्य केलं जातं, कोरेल का. बचाव कार्याच्या नंतर वैद्यकीय मदत असेल, कोरेल का, किंवा शोध घेणे असेल, कोणी जमिनीखाली ढिगाराखाली गाडले गेले का, जर भूकंप वगैरे झाला असेल तर प्रथम उपचार देणे, जर जखमी लोकांना संपर्क आणि दळणवळणाची व्यवस्था करून घेणे, कळालं का, पुनर्वसन करणे, धोकादायक विभागातून नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे, हे सर्व कार्य मला सांगा आणीबाणी या अवस्थेमध्ये केलं जातं. जी पहिली अवस्था आहे, आणीबाणीच्या अवस्थेमध्ये आपत्ती सुरू असताना केली गेलेली मदत असते आणि आपत्ती सुरू असताना केली गेलेली मदत ही मला सांगा लवकर आणि वेगाने करावी लागते.
आणि या आपत्ती सुरू असताना केले गेलेल्या मदतीमध्ये मला सांगा शोध घेणे की कोणत्या भागात काय किती घडलंय, यानंतर काय बचाव कार्य करणे, यानंतर काय वैद्यकीय मदत करणे, प्रथम उपचार देणे, नंतर संपर्क आणि दळणवळण सुटेबल काय व्यवस्थित व्यवस्था काय संपर्क प्रस्थापित करणे, धोकादायक विभागातून मला सांगा नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतर करणे, हे सगळेचे सगळं मला सांगा आणीबाणी या अवस्थेमध्ये घडून आणलं जातं. यानंतर याच काळात आपत्तीचा अंदाज बांधता येतो, कारण आपत्ती सुरू आहे, किती आपत्ती जास्त आहे, किती छोटी आहे, किती मोठी आहे, परिणाम किती होऊ शकतो, या आपत्तीचा अंदाज याच काळात बांधता येतो. आणि यानंतर सुरू येतं मित्रांनो माहिती आहे का संक्रमण अवस्था. कोणती? आणीबाणीच्या नंतर. या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतरची अवस्था आहे बघा. या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण आता पुनर्वसनाचे कार्य चालू केले जाते. कोणत्या अवस्थेमध्ये? संक्रमण अवस्था. ही आपत्ती ओसरल्याच्या नंतर सुरू होणारी अवस्था आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये. जसे ढिगारे हलवले जातात संक्रमण अवस्थेमध्ये, जर भूकंप झाला असेल तर पाण्याचे नळ ठीकठाक करणे, का? कारण की त्या लोकांना ते प्रोव्हाइड करण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे, जेणेकरून की जनजीवन पुनर्पदावर येण्यास मदत होईल. हे सगळं कार्य मला सांगा संक्रमण अवस्थेमध्ये केलं जातं. अपघातग्रस्तांचे पुनर्वसनाचे कार्य योजनेचे महत्वाचे अंग आहे. सर्वसाधारणपणे अशा नागरिकांना निरनिराळ्या संस्था या अवस्थेमध्ये मदत करत असतात, एनजीओ वगैरे. हे कोणती अवस्था आहे? संक्रमण अवस्था म्हणून ओळखली जाते. दुसरी आणि फायनली काला का त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे आता इतर काय सामग्री मिळवण्यासाठी प्रयत्न केलं जातं. तर हे सगळे मला सांगा मानसिक आघात ओसरण्यास कमी काळ का लागते, या कारणामुळे त्यांना काय पुनर्वसन करणं गरजेचं आहे. हे सगळं संक्रमण अवस्थेत. आणि शेवटची अवस्था आहे पुनर्निर्माण अवस्था. कोरेला का ही अवस्था अतिशय किचकट स्वरूपाची असते. ही लाईन लक्षात ठेवा. ही अवस्था अतिशय किचकट स्वरूपाची असते. पुनर्निर्माण अवस्था म्हणजे याचा अर्थ काय आहे? पूर्वीसारखं सगळं निर्माण करायचंय, तर या काळासाठी या अवस्थेला जास्त कालावधी जास्त वेळ लागू शकतो मित्रांनो, कारण तिची सुरुवात संक्रमण अवस्थेत होते. कोणाची? पुनर्निर्माण अवस्थेची. जसं नळ जोडणे, पाण्याची व्यवस्था करणे, आणि तिथून पुढे मला सांगा ही अंतिम पुनर्निर्माण अवस्था असते. या काळात इमारतीची पुनर्बांधणी करणे, रस्त्याची पुनर्निर्मिती करणे, पाणी पुरवठा व्यवस्था पूर्वीसारखी करणे, काला का हे सगळे कामं पुनर्निर्माण अवस्थेमध्ये केलं जातं. किंवा शेती व्यवसाय पुनरुत्त करणे म्हणजे सुरुवातीसारखं करणे, पुनर्बांधणीचे काम पूर्णतास नेण्यास बराच कालावधी लागतो. म्हणून मला सांगा जास्त कालावधीपर्यंत चालणारी अवस्था जर कोणती असेल तर मला सांगायचंय पुनर्अवस्था. जसं 2014 साली माळीन काला का आंबेगाव जिल्ह्यामध्ये पुणे येथे काय भूस्खलन होऊन मला सांगा दरड कोसळली होती. तर अशा प्रकारे बघा यानंतर बघा दरड कोसळताना ही इमारत होती. आणि मला सांगा यानंतर जेव्हा आपण पुनर्निर्माण अवस्थेत आलो त्यावेळेस नवीन मला सांगा अशा प्रकारे इमारत त्या ठिकाणी बांधण्यात आली. तर अशा प्रकारे ही मला सांगा आणीबाणीच्या अवस्थेत काढलेली इमेज आहे. आणि ही मला सांगा पुनर्निर्माण काळाला का अवस्था पूर्ण झाल्यानंतर काढलेली फोटो आहे. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की अशा प्रकारे पुनर्निर्माण अवस्थेमध्ये काय सगळं केलं जातं. आता बघा या ठिकाणी प्रश्न विचारले कोणत्या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर कोणती अवस्था चालू होते? संक्रमण अवस्था. आणि त्यानंतर पुनर्निर्माण अवस्था चालू होते. निवारण अथवा पुनर्वसनाचे कार्य चालतो तर उत्तर काय? संक्रमण. जर तुम्हाला विचारलं की आणीबाणीच्या अवस्थेबद्दल तर हिच्या पहिली असणारी अवस्था आहे आणि आणीबाणीच्या नंतर पुनर्निर्माण अवस्था आहे. तर या तीन अवस्था लक्षात राहू द्या. ह्याच्या रिलेटेड जर प्रश्न विचारलं तर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे. यानंतर बघा कोणती अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे. आता सांगितलं मी तुम्हाला पुनर्निर्माण अवस्था, पुनर्चक्रीकरण अवस्था, पुनर्विकास अवस्था, पुनर्वापर अवस्था. तर मला सांगा यामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं तर कोणती अवस्था? तर पुनर्निर्माण ही अवस्था सर्वात किचकट असते. का? कारण मला सांगा सर्व पूर्वीसारखाच निर्माण करायचं असतं. समजा एखाद्या गावावर दरड कोसळली तर त्या गावाची पुनर्निर्मिती करायची आहे. शाळेची निर्मिती, पाण्याच्या टाकीची निर्मिती, पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था. तर ही पूर्ण किचकट अवस्था आहे आणि जास्त कालावधीपर्यंत चालणारी अवस्था आहे. म्हणून मला सांगा ही अवस्था कोणती? पुनर्निर्माण अवस्था. लक्षात राहू द्या. कोरेल का? तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे. यानंतर बघा 2014 साली माळीन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कळाला का मोठे काय रे भूस्खलन झालं, दरड कोसळली होती. तर कोणामुळे? भूकंप, वादळ, भूस्खलन आणि बदल. तर मला सांगा काय झालं या जिल्ह्यामध्ये? 2014 ला पूर्ण गाव मला सांगा खाली जमिनीखाली
गाडला गेलता, तर या प्रश्नाचं उत्तर मला सांगा काय, भूखलन झालेलं होतं. तर आता बघा इथं काय लक्षात ठेवायचंय, तुम्हाला ही तारीख वर्ष विचारू शकतात, तुम्हाला गावाचं नाव विचारू शकतात, तुम्हाला तालुका विचारू शकतात, जिल्हा विचारू शकतात. यासाठी मला सांगा 2014 साली माळिनगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे भूखलन झालतं आणि ज्याच्यामध्ये पूर्ण गाव मला सांगा ढिगाऱ्याखाली काय रे गाडलं गेलेलं होतं. यासाठी हे लक्षात राहू द्या. कळलं का? आता बघा आताच फोटो दाखवलो इथं, चोर्नोबिल येथील अणुभट्टी फक्त कशासाठी वापरली जात होती. आता बघा चोर्नोबिल ही घटना जर बघितलं तर त्यावेळेस रशियामध्ये, आता युक्रेन कालकारे युक्रेनमध्ये मला सांगा चोर्नोबिल शहर आहे, ज्याला आपण सध्याच्या घडीला घोस्ट सिटी म्हणतात. तर या शहरामध्ये मला सांगा अणुभट्टी होती आणि त्या अणुभट्टीमध्ये जर बघितलं ग्राफाइटचं जो काही एक रिएक्टर होतं त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि या स्फोटमुळे मला सांगा रेडिएशन्स बाहेर पडले आणि त्या रेडिएशनचा परिणाम त्या भागात जगणाऱ्या राहणाऱ्या मानवावर तसेच अन्य सजीवावर पडलं. आज पण त्या ठिकाणी जन्माला येणारा मुलगा किंवा त्या ठिकाणचं कोणतंही सजीव मला सांगा आपण जन्माला येतो किंवा काही ना काही प्रॉब्लेम असतं का, कारण मला सांगा या ठिकाणी जर बघितलं तर काय आहे स्फोट झालेला होता. म्हणून मला सांगा परंतु अणुभट्टी त्या काळामध्ये वीज निर्मितीसाठी वापरली जात होती आणि वीज निर्मितीसाठी वापरत असताना त्या ठिकाणी रिएक्टर मध्ये काही स्फोट झाला आणि म्हणून मला सांगा तो प्रॉब्लेम आलेला होता. मग ह्याचं डेटाबेस मला या ठिकाणी दिलंय म्हणून प्रश्न विचारलोय. अणुभट्टीपासून कळाला का मानवाला असाच दुसरा धोका आहे. रशियातील चोर्नोबिल अणुभट्टी स्फोटामुळे झालेली किरणोत्सर्गाची गळती त्याचे दुष्परिणाम आजही त्या भागात जाणवत आहे. मित्रांनो कळालं का? ही अणुभट्टी वीज निर्मितीसाठी वापरली जात होती त्या काळामध्ये. कोरेल का? आजच्या काळामध्ये अनेक देश हे अणुशक्ती आहे आणि त्याच्यापासून जर काही घटना घडली तर त्याचा परिणाम मला सांगा सर्व लोकांना भोगावं लागतं. म्हणून मला सांगा अणुभट्टी जी आहे ह्याच्यापासून पण आपल्याला आपत्ती निर्माण होऊ शकते. कशामुळं? जर निष्काळजीपणामुळे धोका निर्माण होऊ शकतो. कळाला का? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा हे तुम्हाला कळालं असेल की नेमकं हा प्रश्न कशासाठी विचारलं होतं. यानंतर बघा आता ही बॅच आहे मित्रांनो, ज्या कोणते महाराष्ट्रातील विद्यार्थी हे पेपर देत असतील बॅचची फीस मला सांगा 500 रुपये केलेले आहे विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार आणि ह्याच्यावर आणखी 15% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. सगळं अभ्यासक्रम कव्हर केले. ह्याची बॅचची फीस पहिले जास्त होती 999, पण एवढ्या मुलांचं फोन आलं मग या कारणामुळे बघा 15% डिस्काउंट जर भेटलं तर तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यासाठी कुपन कोड काय वापरायचंय, कुपन कोड वापरायचंय बाप्पा. क्लोरेला का? ही तारीख बघा 18, 19 आणि 20 सप्टेंबर पर्यंत ही काय आहे तुम्हाला ऑफर असणार आहे. या ऑफर नुसार तुम्ही बॅच घेऊ शकता. सगळं अभ्यासक्रम कव्हर आहे. जवळपास 3-3.5 हजार विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. क्लोरेला का? तर कोणालाही विचारू शकता. जर समजत नाही म्हटलं तर आपण फीस रिफंड करून टाकू भाऊ. क्लोरेला का? तर ही बॅच तुम्हाला 437 रुपये मध्ये पडते. कळाला का? 437 मध्ये सगळे इंटरनेट हँडलिंग वगैरे जीएसटी टाकून. तर ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर सायन्स बाय अशोक पवार हा ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. जवळपास 1 महिना मला सांगा यानी 30 दिवस आणखी बाकी आहेत. लेक्चरची संख्या 30 ते 35च्या मध्यंतरी आहे. म्हणजे 2-3 दिवसात सगळे लेक्चर बघून टाकायचं आणि हे पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकातून मला सांगा सगळं डेटा वाचा. जे आता मी पीडीएफ दाखवतोय ना तुम्हाला, ही जे पीडीएफ दाखवतोय ही पीडीएफ मला सांगा आपल्या पुस्तकाचीच आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या स्वरूपात तुम्हाला मांडणी करून दिलेली आहे. तर हे पुस्तक महाराष्ट्रात उपलब्ध आहे. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि विचारू शकता पुस्तकाच्या बाबतीत आणि बॅचच्या बाबतीत. तर चला डाउनलोड काय करायचे, सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. आता बघा अपघातग्रस्तांना आवश्यक कोणती वस्तू पुरवठ्यामुळे पुरवठ्यामुळे आपत्तीचा परिणाम कमी करता येतो. नेमकं अपघातग्रस्त ज्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे त्या भागातील लोकांना नेमकं कोणतं पुरवठा करायचं की या कारणामुळे मला सांगा आपत्तीचा परिणाम कमी होईल. अन्न पुरवठा, पिण्याचे पाणी, खर्चासाठीचे पैसे आणि जीवनावश्यक वस्तू. तर आता बघा जर तुम्ही कधी एक ऑब्झर्वेशन करा, कुठेही आपत्ती घडली तर आपण पाठवत असताना त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं जीवन आवश्यक वस्तू. कारण या जीवन आवश्यक वस्तूमध्ये अन्न पण येऊन जातं, पाणी पण येऊन जातं, कपडे वगैरे हे सगळे मला सांगा या जीवन आवश्यक वस्तूमध्ये येतात. चप्पल असेल, कोरेला का,
जे जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत हे सगळे जीवन आवश्यक वस्तूमध्ये येतात आणि मला सांगा जर हे आपण प्रोव्हाइड करत असेल तर आपत्तीचा परिणाम आपल्याला थोडं कमी काय त्या ठिकाणी करता येतो त्या नागरिकांमध्ये। तर या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर जीवनावश्यक वस्तू आहे, जो अपघातग्रस्तांना आवश्यक कोणती वस्तू पुरवठ्यामुळे आपत्तीचा परिणाम कमी करता येतो असा प्रश्न जर आला तर उत्तर काय असेल, जीवनावश्यक वस्तू आहे। यानंतर बघा पुढचा प्रश्न, कोणती आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे एक साधन आहे। मग आता बघा आपत्ती जर आल्यानंतर मला सांगा त्या ठिकाणी जर बघितलं तर एक आपल्याला कळायला पाहिजे किती वेळेमध्ये तो हँडल करू शकतो, काय करू शकतो। यासाठी आपत्ती येण्याच्या अगोदरच मला सांगा आपल्याला काय करावं लागेल तर मला सांगा आपल्याला मॉक ड्रिल करावं लागतं आणि मॉक ड्रिल हा एक एकक आहे ज्याच्या आधारे आपल्याला कळतं एखादी आपत्ती आल्यानंतर त्याला टॅकल करण्यासाठी किती वेळ लागू शकतो, कसं टॅकल करायचं। यासाठी मॉक ड्रिल हे एक प्रकारचं युनिट आहे, एक प्रकारचं एकक आहे, कळालं का, ते मोजण्याचं। तर अशा प्रकारे मला सांगा उत्तर काय त्याचं ब आहे। यानंतर बघा कोणती मानवनिर्मित आपत्ती आहे। मित्रांनो माहित आहे का आपत्तीचे वेगवेगळे प्रकार असतात, कोरेल का, नैसर्गिक आपत्ती आहे, मानवनिर्मित आपत्ती आहे। त्यानंतर बघा वेगवेगळे जे आता मी या ठिकाणी सांगतो बघा, आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आपत्तीचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत ते व्यवस्थित लक्ष द्या। तर मला सांगा मी पुस्तकात दिलेले आहे, चार्ट तयार करून दिलेला आहे की आपत्तीचे प्रकार कोणकोणते आहेत। आपत्तीचे प्रकार बघा, हा बघा आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपत्तीचे 3 प्रकार पडत असतात। कोणकोणते बघा, एक आहे जिओफिजिकल ज्याला आपण भौतिक आपत्ती म्हणत असतो, दुसरा आहे जैविक ज्याला बायोलॉजिकल म्हणतो आणि तिसरा आहे मानवनिर्मित ज्याला आपण मॅनमेड म्हणतो। 3 प्रकारच्या मुख्य आपत्ती आहेत। ह्याच्यामध्ये पहिलं लक्षात घ्या भौतिक मध्ये कोण कोण येतं, एक असतं भूशास्त्रीय आणि भूगर्भीय म्हणजे काय जमिनीच्या संबंधित, दुसरा आहे हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय, ह्या वेगळ्या आहेत। जर तुम्हाला विचारलं भूशास्त्रीय आणि भूगर्भीय कोणकोणते येतील, भूकंप येणार आहे, ज्वालामुखी येणार आहे, सुनामी येणार आहे, भूप्रपात येणार आहे, भूमिपात येणार आहे, काय भूप्रक्षोभ येणार आहे, काय प्रस्तरभंग येणार आहे, विदारण आहे, कळालं का, आणि क्षारीकरण असणारे धूप आहे, जलप्रलय, हे सगळे भूशास्त्रीय आणि भूगर्भीय आहे। जर हवामानाच्या संबंधित काय उष्ण आणि काय शीत लाटांचा असेल, हिमवादळे येत असतील, बर्फवृष्टी, चक्रीय वादळे, गारा, अवर्षण, दुष्काळ, महापूर, कळालं का, उल्कापात, कळालं का, तर हे सगळे मला सांगा हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय आहे। तुम्हाला विचारलं जाईल भूशास्त्रीय भूगर्भीय आपत्ती कोणत्या, हवामानशास्त्रीय कोणत्या, वातावरणीय कोणत्या, खगोलशास्त्रीय कोणत्या, तर हे 2 प्रकार आहे। कशामध्ये, जिओफिजिकल काय डिझास्टर मध्ये। यानंतर जैविक मध्ये काय वनस्पतीपासून काय होतात, जसं जंगलाला आग लागणे, वनवा पेटणे, बुरशीजन्य रोगांचा प्रसार होणे, हे वनस्पतीजन्य काय इथं आपत्ती आहेत। प्राणीजन्य काय जीवाणूजन्य रोगांचा काय रे प्रसार होणे, साथीचे रोग जसं हिवताप, पटकी, कावीळ, प्लेग या रोगांचा काय रे एकदाच प्रसार होणे, यांना प्राणीजन्य आपत्ती म्हणत असतो, जो बायोलॉजिकल काय डिझास्टर मध्ये येतात। आणि शेवटी मानव निर्मित मध्ये अनाकलनीय आहे, विषारी वायू गळती, अनाकलनीय म्हणजे काय न कळता झालेला आहे, चुकीमुळे झालेला आहे, अनाकलनीय विषारी वायू गळती, जसं भोपाळमध्ये 1984 ला मला सांगा काय रे तर मिथिल आयसोसायनाइट, कळाला का, हा वायूची गळती झालेली होती। अणु चाचण्याचा स्फोट होणे जसं चोर्नोबिलचं सांगितलेलं आहे, नियोजित क्रिया अपघात होणे, हे सगळं मला सांगा अनाकलनीय आहे। पण कशामध्ये, मानव निर्मित मध्ये। हेतू परस्पर केलेलं जसं युद्ध, ही पण एक प्रकारची आपत्ती आहे, हेतू परस्पर केलेलं। यानंतर आग लावणे किंवा बॉम्बस्फोट घडून आणणे, सक्तीचे स्थलांतर करणे, बघा हे पण हेतू परस्पर एक प्रकारची आपत्तीच आहे, स्थलांतर, दहशतवाद पसरवणे, बलात्कार, बालकामगार, हे पण मला सांगा हेतू परस्पर जाणून बुजून केलेलं आपत्ती आहे आणि ही मॅनमेड मध्ये येतं। आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलाय, कळालं का, काय प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी म्हटले कोणती मानव निर्मित आपत्ती आहे, भूकंप, कळालं का, पूर का, उल्कापात आणि विषारी वायू गळती। तर विषारू वायू गळती ही काय आहे, मानव निर्मित आहे। पण मानव निर्मित मध्ये कोणती आहे असा जर प्रश्न विचारलं तर मला सांगा अनाकलनीय आहे।
कोणती आहे? अनाकलनीय आहे. तर अशा प्रकारे हे अनाकलनीय आहे. आणि जर हेतू परस्पर जर म्हटलं तर काय येईल? युद्ध येईल, बॉम्बस्फोट येईल, बालकामगार येईल, बलात्कार येईल, स्थलांतर येईल, जाणून बुजून केलेलं. तर हे सगळे काय आहे? हेतू परस्पर आहे. आणि अनाकलनीय मध्ये जर बघितलं, विषारी वायूची गळती असेल, अणु चाचण्यांचा स्फोट झाला असेल, अपघात झाला असेल, तर हे अनाकलनीय आहे. तर अशा प्रकारे मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर तिसरं येऊन जाईल. हे लक्षात राहू द्या. घरातील गॅस सिलेंडरचे पेट घेतल्यास काय करावे? पाणी शिंपडावे? नको भाऊ, वाळू आणि माती टाकावी नाही, ओल्या चादरीने मला सांगा सिलेंडरला झाकून टाकावे. या कारणामुळे ती आग विझून जाते, कारण ऑक्सिजनचा संपर्क त्या आगीशी तुटून जातो. बघा आता मी काय म्हणतो, हे वारंवार तुम्हाला मॉक ड्रिल करून दाखवतात बघा, सिलेंडरचा स्फोट होऊ नये म्हणून. मग अशा प्रकारचं प्रश्न आलं तर मला सांगा काय? ओल्या चादरीने सिलेंडरला काय आहे? झाकून टाकावे. हे त्याचं काय आहे? राईट उत्तर आहे मित्रांनो. यानंतर बघा, ज्वालामुखी ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? ज्वालामुखी सामाजिक, जैविक, राजकीय की भूगर्भीय? आताच मी तुम्हाला सांगितलं जिओफिजिकल प्रकारची आपत्ती आहे. म्हणजे कोणती? भूगर्भीय आपत्ती आहे. ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, काला का? त्यानंतर काय रे म्हणतो, सुनामी असेल. हे सगळे काय इथं मित्रांनो माहित आहे का? भूगर्भीय आपत्ती आहेत. म्हणून मला सांगा ज्वालामुखी ही भूगर्भीय आपत्ती आहे, लक्षात राहू द्या. यानंतर मला सांगा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कोण असतात? कळलं का? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री. जर तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटचं चार्ट बघितलं तर तुम्हाला कळेल की हे कोण असणार आहे. तर पंतप्रधान सगळ्यात वरती असतो. मग बघा आता तुम्हाला मी तो चार्ट दाखवतो, व्यवस्थापनाचा चार्ट दाखवतो, व्यवस्थित बघून घ्या, कारण ह्याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो रे बाळा. 100% याच्यावर प्रश्न येणार. तो चार्ट दाखवतो, व्यवस्थित बघून घ्या काय आहे चार्ट मध्ये, जो पुस्तकात व्यवस्थित दिलेला आहे. बघा, तर या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे. सगळ्यात पहिले बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. कळलं का? अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान. कळलं का? पंतप्रधान. कोणाचं? राष्ट्रीयचं. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण? मुख्यमंत्री. कोणतं? राज्य. जिल्हापती व्यवस्थापन प्राधिकरण कोण? जिल्हा अध्यक्ष यानी काय जिल्हाधिकारी. कोरेला काम. तालुकाचं कोण असणार आहे? तहसीलदार. आणि गाव पातळीवर जर कोण असेल तर गाव पातळीवर सरपंच असतं. हे लक्षात राहू द्या. कळलं का? तर मला सांगा, राष्ट्रीय म्हटलं तर कोण? पंतप्रधान. राज्य म्हटलं तर मुख्यमंत्री. जिल्हा म्हटलं तर जिल्हाधिकारी. तालुका म्हटलं तर तहसीलदार. आणि गाव पातळीवर सरपंच असतो. मला सांगा, अशा प्रकारे काय आहे? हे पायऱ्या आहेत. यानंतर बघा, यानंतर जर बघितलं, अपघातग्रस्त भागात प्रत्यक्ष सुटका, बचाव आणि मदत कार्य करणारी संरचना ही जिल्हाधिकारीची असते. प्रत्यक्ष या सगळ्यांमध्ये अपघातग्रस्त भागात प्रत्यक्ष मला सांगा सुटका, बचाव आणि मदत कार्य करणारी संरचना ही कोणती असते? जिल्हाधिकाऱ्याची असते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे मला सांगा, सामान्य जनता कोणाला? गाव पातळीवर कार्य करत असते. तर हे व्यवस्थापन आहे. व्यवस्थित प्रत्येक व्यवस्थापन वाचून घ्या काय असणार आहे. कसं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय आहे, राज्य काय आहे, जिल्हा लेवलला कसं केलं जातं, हे व्यवस्थित पुस्तकात दिले रे भाऊ. 1 महिना पेपर आहे, पुस्तक 2 दिवसात वाचून होऊन जातं. एकदम छोटा पुस्तक आहे, सगळं कंटेंट कव्हर केलेलं आहे. यासाठी बघा, कळालं का? 150-60 रुपयाला किंवा 120-30 रुपयाला तो भेटून जाईल पुस्तक. आता बघा, म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. राष्ट्रपतीचा काही संबंध नाही, गृहमंत्रीचा काही संबंध नाही, उपराष्ट्रपतीचा काही संबंध नाही. राज्य व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण? तर मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर काय रे? मुख्यमंत्री आहे. राज्य म्हटलं तर कोण? मुख्यमंत्री. यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण? आता सांगितलं होतं, जिल्हाधिकारी. खासदार नसतो, आमदार नसतं, पालकमंत्री नसतं, मुख्य अधिकारी नसतो, तर जिल्हाधिकारी असतो. आणि बचाव कार्य किंवा त्या ठिकाणी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन कार्य करणारा जर कोणतं मंडळ असेल तर तो जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली असतं. आणि त्याच्याच नेतृत्वाखाली मला सांगा हे सगळं डिझास्टर मॅनेजमेंट घडून आणलं जातं. तर अशा प्रकारे जिल्हाधिकारी हा आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मला सांगा, आमदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तहसीलदार. मी सांगितलं ना, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि त्याच्यानंतर सरपंच. तर अशा प्रकारची ही संरचना आहे. तर हे लक्षात राहू द्या, कारण फॅक्च्युअल डेटा आहे. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य. तर मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर आहे सरपंच. ग्रामसेवक नाहीये, तर सरपंच मला सांगा हे काय आहे?
अध्यक्ष असतं व्यवस्थापन समितीचं कोणतं, गाव पातळीवर. तर हे लक्षात राहू द्या. विसंगत पद ओळखा. भूकंप आहे, पूर आहे, सुनामी आहे, युद्ध आहे. मला सांगा भूकंप असेल, पूर असेल आणि सुनामी ही नैसर्गिक आपत्ती आहे. कळलं का? नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहेत. आणि मला सांगा युद्ध जर बघितलं तर मला सांगा काय आहे, ही मानव निर्मित आपत्ती आहे. मानव निर्मित आपत्ती आहे. मानव निर्मित मध्ये पण मला सांगा हेतू परस्पर निर्माण केली गेलेली आपत्ती असतात. यामध्ये कोण कोण येतं रे हेतू परस्परमध्ये? यामध्ये मला सांगा अन्य घटक पण येतात. जसं काय म्हटलो, बालकामगार असेल, स्थलांतर असेल, बॉम्बस्फोट असेल, दहशतवाद असेल, बलात्कार असेल. तर अशा घटना जे असतात हेतू परस्पर कळला का मानव निर्मित आपत्ती म्हणून ओळखल्या जातात. क्लोरेल का? आणि मला सांगा अनाकलनीय मध्ये कोण येतं? जसं काही ऍक्सिडेंट घडलं कळाला का, वायूची गळती झाली एखाद्या इंडस्ट्रीमधून तर ते असणार आहे. विसंगत पद ओळखा. क्लोरेल का? प्लेग हा पण रोग आहे. भूस्खलन, दुष्काळ आणि पूर. तर आता बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या की नेमकं काय असणार आहे, कसं ओळखायचं. मला सांगा पूर असेल कळलं का, भूस्खलन असेल किंवा दुष्काळ असेल कोरेल का, हे जर काय असेल मित्रांनो माहित आहे का, हे काय आहे भूगर्भीय कळलं का, यानी काय फिजिकल कळलं का, बायोफिजिकल कोरेल का, त्या रिलेटेड आपत्ती आहे. आणि प्लेग मला सांगा ही जैविक कळलं का आपत्ती आहे. का? कारण प्लेग मला सांगा साथीचा रोग आहे आणि हे एकदाच मला सांगा अनेक लोकांना होतं कोरेल का. या कारणामुळे मला सांगा ही काय आहे वेगळं आहे. म्हणून उत्तर विसंगत कोणतं प्लेग आहे कळलं का. मला सांगा उंदीर जो आहे या उंदीरच्या शरीरावर जे पीस बसतात त्याच्यामध्ये हा असतो त्याच्या मार्फत पसरतं. प्लेगचा साथ आलेली होती आता नाही काय स्वतंत्राच्या अगोदर. तर मला सांगा हे वेगळं आहे म्हणून उत्तर कोणतं असेल पहिला असेल. तर अशा पद्धतीची इथं कन्सेप्ट नावाची गोष्ट नाहीये. फक्त फॅक्च्युअल डेटा व्यवस्थित बघून घ्या काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा प्रश्न काय आहे, सहसंबंध ओळखा असा म्हटलंय. अलीकडच्या काळातील प्रलयकारी भूकंप कुठं, गुजरात आणि लातूर 2018तील प्रलयकारी पूर डॅश डॅश असं विचारलेलं आहे. पुढं काय येईल. तर अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. केरळ व आसाम मध्ये घडले का, हेतू परस्पर घडले का, भूगर्भीय घडले का, पुनरुत्पादन पुनर्वातात हे घडलंय का. तर अशा प्रकारचा मला सांगा हा प्रश्न आहे. तर मला सांगा इथं उत्तर येते केरळ आणि आसाम. का? कारण की मला सांगा जर बघितलं अलीकडच्या काळातील प्रलयकारी भूकंप गुजरात आणि लातूर मध्ये घडलं होतं आणि आताच्या काळात मला सांगा कुठं केरळ आणि आसाम मध्ये कळाला का प्रलयकारी पूर आलेला होता 2018 मध्ये. म्हणून मला सांगा हेच उत्तर पहिलं आहे. हे संबंध असे पण विचारतात बरं. मी पुन्हा एकदा सांगतोय हे सर्व प्रश्न मला सांगा महाराष्ट्र कळाला का सरकारचं जो काही 10वीच्या पुस्तकाच्या संबंधित आहे. जर मला सांगा IBPS ने पेपर काढताना या पुस्तकाचा संदर्भ घेतला तर मला सांगा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसणार आहे. काल हे त्याचं हेतू आहे बरं. नाहीतर जाणून बुजून मी प्रश्न कितीही अवघड काढू शकतो, काही काढू शकतो. पण तुम्ही म्हणताल सर अवघड पण प्रश्न विचारतात ना, मग तो टॉपिक तसा असायला पाहिजे ना. जसं ह्युमन फिजिओलॉजीचा पार्ट असेल, रिप्रोडक्शन टॉपिक असेल, तिथं जा ना, किती डिटेल जायचं तेवढं जा, कारण एकदम भयानक डिटेल दिलेला आहे. तर इथं काही डेटाबेस नाही दिलं म्हणून अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. म्हणून हे प्रश्न काढलेले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा केव्हा अंमलात आला कोरेला का 2005 2003 कायला का डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2004 2002 अशा प्रकारचं मला सांगा या ठिकाणी. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं 2005 ला आपत्ती व्यवस्थापन ऍक्ट काय आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मला सांगा हे काय आहे या ठिकाणी अंमलात आलं. ज्याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. त्या तरतुदी पुस्तकात दिलेल्या नाहीत, फक्त वर्ष लक्षात ठेवा की यावेळेस आलं. NDRF ची स्थापना कधी करण्यात आली काला का, म्हणजे काय रे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणून ओळखलं जातं त्याला. आणि 2006 मध्ये 2005 मध्ये 2004 मध्ये 2007 मध्ये ही ती काय मित्रांनो माहित आहे का, ही ती संघटना किंवा ती काय म्हणतो मित्रांनो माहित आहे का, ही संस्था आहे ज्या संस्थेतील लोक अन्य एखाद्या संस्थेला जोडून कार्य करतात. जसं CRPF ला जोडतात किंवा अन्य जी टीम आहे त्याला जोडून कार्य करत असतात. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या काय आहे फोर्सला याला जोडण्यात आलं. आणि NDRF ची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी दिलाय. तर 2006 मध्ये काय याची स्थापना करण्यात आली, जो डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये अतिशय महत्वाची जबाबदारी पाडतं. पाणी दुर्गंधीयुक्त दूषित होणे ही कोणती समस्या आहे, सामाजिक पर्यावरणीय राजकीय व्यवस्थापकीय. आता मला सांगा पाणी दुर्गंधीयुक्त होणे यानी का पाणी खराब होणे मित्रांनो,
समजलं का? पाणी खराब होणे ही कोणत्या प्रकारची आहे असं म्हटलेलं आहे, तर मला सांगा पर्यावरणीय समस्या आहे. कारण मला सांगा पाणी खराब झालं तर त्याचा परिणाम हा एन्व्हायरमेंटवर पडतं आणि नंतर एन्व्हायरमेंटचा परिणाम मला सांगा सजीव आणि मानवावर पडतं, कारण मानव पण हा एक पर्यावरणाचा भाग आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? तिसरं येईल मित्रांनो. अणु चाचण्या ही कोणत्या आपत्ती आहेत? हेतू परस्पर, प्राणीजन्य, अनाकलनीय. मी तुम्हाला सांगितलं काय आहे, अनाकलनीय आहेत. जाणून बुजून अणु चाचण्या करून मला सांगा स्फोट घडून आणलं जात नाही, ऍक्सिडेंट घडतं. जसं मी तुम्हाला चोर्नोबिलचं उदाहरण दिलं, तोरेला हे काय आहे? अनाकलनीय आहे अणु चाचण्या. किंवा मला सांगा जाणून बुजून चाचण्या घडून आणलं जातं, हे पण अनाकलनीय आहे, हेतू परस्पर नाही आहे. कळलं का? तर अशा प्रकारे मला सांगा हेचं उत्तर काय रे? हा दुसरा आहे. तर अशा प्रकारे अपेक्षा करतोय की तुम्हाला हे कळालं असेल. प्रत्येक टॉपिक वरचे जवळपास सगळे प्रश्न येत आहेत. पुढे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पण टॉपिक वरचे प्रश्न घेऊन येईल. येणाऱ्या काळात 40 प्रश्नांची सिरीज चालू करेल. पण चांगल्या पद्धतीने तयारी करा. काही अडचण असेल तर सांगत जा, सजेशन करत जा. त्यानुसार जसं मला वेळ भेटल त्यानुसार मी तुमच्यासाठी समोर हजर आहे मित्रांनो. असं नाही आहे की दिवसभर मला फ्री टाइम आहे तरी जाणून बुजून मी तुमच्या समोर येत नाही. तर दिवसभरातून जर बघितलं 10 तास जर बघितलं ऑफलाईनचे लेक्चर असतात आणि 10 तास ऑफलाईन 2-2 तास शिकून मला सांगा 10 तास शिकवल्यानंतर फिजिकली पॉसिबल होत नाही की अन्य लेक्चर पण घ्यावं. तरी पण मी वेळ काढून तुमच्यासाठी लेक्चर उपलब्ध करून देईल. येणाऱ्या काळात दररोज लेक्चर घेईल याचा मी प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त कसं फायदा होईल यासाठी काय आहे मी तुमच्यासाठी या ठिकाणी हजर राहील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. काही सजेशन असेल तर ते पण द्या. भाऊ कळाला का? फीसच्या बाबतीत जे मुलांचा प्रश्न होता बॅचचं ते पण मी सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला 437 रुपयेमध्येच काय बॅच उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळं कंटेंट कव्हर केलेलं आहे. काही अडचण असेल तर मेसेज करा आणि जर लेक्चर आवडत असेल कमेंट करायला, लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.